गेल्या 24 तासामध्ये मराठवाड्याला पावसानं अक्षरशः झोडपलंय। तर कुठल्या विभागामध्ये सर्वाधिक पाऊस झालाय याचा तपशील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। बीडमध्ये 57 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली, परभणीमध्ये 22 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली, धाराशिवमध्ये 21 मंडळांमध्ये, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 12 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली, लातूरमध्ये 10, तर जालनामध्ये 5 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली, हिंगोलीमध्ये 2 मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे। यासोबतच कोरडवाहू पिकं 8,500 हेक्टर पिकांचं नुकसान झालंय, तर बागायती पिकं 17,000 रुपये प्रति हेक्टर आता मदत दिली जाईल। यासोबतच बहुवार्षिक पिकं 22,500 रुपये प्रति हेक्टरी मदत दिली जाईल। खरडून गेलेल्या जमिनीसाठी दुरुस्त होऊ शकणारे 18,000 रुपये प्रति हेक्टर मदत। यासोबतच खरडून गेलेल्या जमिनीसाठी दुरुस्त न होणाऱ्या कमीत कमी 5,000 रुपये हेक्टर ते जास्तीत जास्त 47,000 रुपये प्रति हेक्टरी मदत। वरील मदत एका शेतकऱ्याला 2 हेक्टरच्या मर्यादेमध्येच दिली जाते। एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या निकषांनुसार हे मदतीचे दर आहेत। तर जनावर दगावल्यास किती मदत मिळते हे पाहूया। दुधाळ जनावर जर दगावले तर 37,500 रुपयांची मदत शेतकऱ्याला मिळते। ओढकाम करणारी जनावर जर दगावली तर 32,000 रुपयांची मदत मिळते। लहान जनावर जर दगावली तर 20,000 रुपयांची मदत मिळते। शेळी, मेंढी, बकरे, डुक्कर हे जनावर जर दगावले तर 4,000 रुपयांची मदत मिळते। मोठी जनावर जर दगावली तर मर्यादा 3 जनावरांपर्यंत आहे। छोटी जनावर मदत मर्यादा 30 जनावरांपर्यंत आहे। कुक्कुटपालन प्रति कोंबडी 100 रुपये, प्रति कुटुंब 10,000 रुपये मदत दिली जाते। रेशीम उत्पादनामध्ये नुकसान झालं तर एटी, मलबेरी आणि टसरसाठी 6,000 रुपये मदत दिली जाते। रेशीम उत्पादनामध्ये मुगा रेशीमसाठी 7,500 रुपयांची मदत दिली जाते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।